आमदारांनी बंडखोरी केली, सत्ता मिळवली आणि त्या जोरावर अख्खा मूळ पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही स्वतःच्या नावावर करून घेतलं। पण आता हे बंडखोर आमदार कायदेशीरदृष्ट्या अपात्र ठरले तर त्यांनी मिळवलेलं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्ष नाव त्यांच्याकडे राहू शकतं का? पक्षांतराची गोड फळं फुटीर गटाला अशीच चाखायला मिळणार का? आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्ट स्वतः बदलू शकतं का? त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं का? सुप्रीम कोर्टातल्या 9व्या दिवसाच्या साऱ्या सुनावणीचा फोकस या 3 प्रश्नांभोवतीच राहिला। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी गुरुवारी युक्तिवाद केला। निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9व्या दिवसाच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने कोणते 4 महत्त्वाचे युक्तिवाद केले, त्यावर सुप्रीम कोर्टाने काय प्रश्न विचारले आणि या संपूर्ण सुनावणीचा फोकस कशावर होता याचं सखोल सविस्तर वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। कपिल सिब्बल यांनी 8व्या दिवशी आपला युक्तिवाद पूर्ण केला। त्यानंतर 9व्या दिवशी देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची पुढची धुरा युक्तिवादाची सांभाळली। कामत यांच्या युक्तिवादाचा सगळा फोकस हा निवडणूक आयोग ही संसदेसारखी सार्वभौम संस्था नसल्यामुळे सुप्रीम कोर्ट आयोगाचा निर्णय थेट फिरवू शकतो यावर राहिला। आयोगाचा निकाल कायदेशीररित्या कसा चुकीचा आहे हे कोर्टात सिद्ध करणं हाच त्यांच्या अजेंड्यावरचा मुख्य विषय होता। त्यामुळे आता आपण देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टात मांडलेले 4 महत्त्वाचे युक्तिवाद समजून घेऊ, जे हा संपूर्ण खटल्याला कलाटणी देणारे ठरू शकतात। त्यांचा पहिला युक्तिवाद आहे तो म्हणजे पक्षांतराची फळं आणि पूर्वलक्षी अपात्रतेची कायदेशीर घोषणा। देवदत्त कामत यांनी सुरुवातीलाच 8व्या दिवशी जो युक्तिवाद मुद्दा अर्धवट राहिला होता तिथूनच आपल्या युक्तिवादाची 9व्या दिवशीच्या सुरुवात केली। सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठासमोर त्यांनी अतिशय टोकदार आणि गंभीर आक्षेप आपला मांडला। शिंदे गटातल्या आमदारांनी 21 जून 2022 ला मूळ पक्षाच्या विरोधामध्ये बंड केलं, पण सुनावणीला झालेल्या प्रचंड विलंबामुळे हे आमदार आजही त्या बंडखोरीची गोड फळं चाखत आहेत। त्यांनी सत्ता मिळवली, पद भोगली आणि बंडखोर आमदारांच्या या बहुमताच्या आधार घेऊनच निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील धनुष्यबाण बहाल केलं। हाच धागा पकडत कामत यांनी मागणी केली आहे 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज रोजी संपला असला तरी कोर्टानं त्या बंडखोर आमदारांना ते ज्या दिवशी फुटले म्हणजेच जून 2022च्या त्या विशिष्ट तारखेपासूनच कायदेशीररित्या अपात्र घोषित केलं पाहिजे। एकदा काही पूर्वलक्षी कायदेशीर घोषणा झाली की निवडणूक आयोगाने दिलेला चिन्हाचा जो काही निकाल आहे त्याचा संपूर्ण पायाच ढासळून पडेल, कारण निवडणूक आयोगाचा निकाल याच आमदारांच्या बहुमतावर आधारित होता। त्यांचा दुसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे निवडणूक आयोग संसदेसारखी सार्वभौम संस्था नाही, ती केवळ एक लवाद स्वरूपाची संस्था आहे। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, म्हणजे त्यांचे निर्णय कुणीही बदलू शकत नाही, फिरवू शकत नाही असं अनेकांना वाटतं। मग कोर्ट त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कसा काय करू शकतं यावरच कामत यांनी युक्तिवाद केलाय। ते म्हणाले, निवडणूक आयोग जेव्हा चिन्ह आदेशानुसार पक्ष चिन्हाबाबत सुनावणी घेतो तेव्हा तो एका लवादाप्रमाणे म्हणजे ट्रिब्युनल सारखंच अर्धन्यायिक संस्था म्हणून काम करत असतो। संसदेच्या अध्यक्षांसारखं निवडणूक आयोगाला अमर्याद अशा स्वरूपाचे आणि सार्वभौम अशा स्वरूपाचे अधिकार नसतात। त्यामुळे ट्रिब्युनलच्या कोणत्याही निर्णयाचं न्यायिक पुनरावलोकन करण्याचा आणि तो निर्णय थेट बदलण्याचा संपूर्ण अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे। म्हणूनच कोर्टाने हे प्रकरण पुन्हा नव्यानं निवडणूक आयोगाकडे परत न पाठवता स्वतःच या प्रकरणाचा निवाडा केला पाहिजे असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। त्यांचा तिसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे 1977च्या हिल पार्टी खटल्याचा ऐतिहासिक निकाल। आपल्या याचिकेचं समर्थन करण्यासाठी देवदत्त कामत यांनी 1977 मधल्या ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स विरुद्ध कॅप्टन M.A. संगमा या ऐतिहासिक खटल्याचा दाखला दिला। या खटल्याला कायदेशीर भाषेत हिल पार्टी जजमेंट म्हणून ओळखलं जातं। या ऐतिहासिक खटल्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की एखाद्या राजकीय पक्षातल्या लहान गटाने घेतलेल्या किंवा केलेल्या विलीनीकरणामुळे मूळ राजकीय पक्ष कधीही विसर्जित वा रद्द होऊ शकत नाही। पक्षातल्या उर्वरित आणि मूळ सदस्यांचा पक्षाच्या राखीव चिन्हावरचा अधिकार कायम राहतो।
या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय देखील फिरवलेला होता। हाच ऐतिहासिक निकष शिवसेनेच्या वादात देखील लागू होतो, कारण मूळ संघटनेचं बहुमत हे ठाकरेंकडेच होतं ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी, असं कामत यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी चौथा सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद केला, तो म्हणजे युतीमधल्या मतांच्या बेरजेचं निवडणूक आयोगानं केलेलं चुकीचं मिसकॅल्क्युलेशन, चुकीचं गणित। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला खरी शिवसेना घोषित करत असताना फुटीर आमदारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली होती आणि त्यांना मोठा लोकपाठिंबा असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे पक्ष आणि धनुष्यबाणे चिन्ह दिलेलं होतं। कामत यांनी निवडणूक आयोगाच्या याच गणितातली मोठी त्रुटी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनी युक्तिवाद केला की शिवसेनेनं 2019 ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत युती करून लढवलेली होती, त्यामुळे बंडखोर आमदारांना पडलेल्या मतांमध्ये भाजपच्या मतदारांचा देखील वाटा होता। या मतांना केवळ शिवसेनेची मतं गृहीत धरून निवडणूक आयोगानं केलेले हे जे काही गणित आहे ते कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या देखील पूर्णपणे चुकीचं निराधार आहे। याला जोडून कामत यांनी कोर्टासमोर आणखी एक गंभीर धोका देखील बोलून दाखवला। त्यांच्या मते केवळ निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येवर पक्ष आणि चिन्ह कोणाचं हेच ठरवायचं असेल तर देशातल्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वच यातून धोक्यात येईल, संपुष्टात येईल। अनेक प्रादेशिक पक्षांचे केवळ 2-4 आमदार असतात, त्यातले 3 आमदार फुटले तर ते संपूर्ण पक्षच दुसऱ्या पक्षात नेऊन विलीन करतील किंवा सत्ताधारी पक्षाशी संधान बांधून अख्खा पक्षच ताब्यात घेतील। यामुळे लोकशाहीत आमदारांच्या बळावर मूळ पक्ष पळवून नेण्याची स्पर्धाच सुरू होऊ शकते, असं कामत यांचं म्हणणं आहे। याच कायदेशीर चौकटीतल्या युक्तिवादावर, ठाकरे गटानं मांडलेल्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय पीठानं देवदत्त कामत यांना काही धारदार प्रश्न देखील विचारले। न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी कामत यांना थेट विचारणा केली की तुम्ही आम्हाला या आमदारांना अपात्र घोषित करायला सांगताय, पण आम्ही त्यांना कशातून अपात्र करणार? 2019 मध्ये अस्तित्वात आलेली विधानसभा आता अस्तित्वातच नाही आणि ज्या विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं त्यांचा कार्यकाळ देखील आता संपलाय। याच कायदेशीर गुंत्यावर प्रश्नावर कामत यांनी दिलेलं उत्तर देखील खूप महत्त्वाचं आहे। ते म्हणाले, आज या अपात्रतेचा प्रत्यक्ष परिणाम विधानसभेच्या सदस्यत्वावर म्हणजे बंडखोर आमदारांच्या सदस्यत्वावर होणार नसला तरी कोर्टानं ही कायदेशीर घोषणा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही घोषणा पूर्वलक्षी प्रभावानं जून 2022च्या त्या मूळ पक्षांतराच्या तारखेपासून लागू होईल। एकदा का कोर्टानं हे आमदार जून 2022 मध्येच अपात्र झाल्याचा निवाडा दिला की केंद्रीय निवडणूक आयोगाचा 2023 मधला निर्णय आपोआप बेकायदेशीर घटनाबाह्य ठरेल, कारण निवडणूक आयोगाच्या निकालाचा मुख्य आधारच हा फुटीर आमदारांच्या बहुमताचा पाठिंबा होता। कामत यांनी युक्तिवाद करताना पुढे सांगितलं की विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करतात तेव्हा कोर्टाचे हात बांधलेले नसतात। 10व्या परिशिष्टाचा आत्मा वाचवण्यासाठी आणि जो काही गाभा आहे त्याचा तो वाचवण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि न्यायिक गुन्हा टाळण्यासाठी सुप्रीम कोर्ट स्वतः थेट अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं। यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या प्रसिद्ध राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य खटल्याचा दाखला देखील दिला। या खटल्यात विधानसभा अध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे सुप्रीम कोर्टानं स्वतःच आमदारांना पक्षांतराच्या मूळ तारखेपासून अपात्र ठरवलं होतं। थोडक्यात काय तर ठाकरे गटाच्या वकिलांनी 9व्या दिवशी सुप्रीम कोर्टासमोर 2 महत्त्वाच्या बाबी वेगवेगळ्या करून म्हणजेच डिलिंग करून त्यांचा उलगडा केला। विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना पात्र ठरवलं असलं तरी निवडणूक आयोगानं केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीची म्हणजे विधिमंडळाच्या बहुमताची चुकीची कसोटी लावली आहे। त्यामुळं आयोगाचा निर्णय स्वतंत्रपणे कसा चुकीचा ठरतो हे त्यांनी कायदेशीर दाखल्यांसह सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। ठाकरे गटाचा या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद आता संपलाय। त्यांनी चेंडू थेट सुप्रीम कोर्टाच्या कोर्टात टाकलाय। आता 2 सप्टेंबर पासून शिंदे गटाचा अंतिम युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू होणार आहे, त्याकडे साऱ्या देशाचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पण तुम्हाला काय वाटतं, हा युक्तिवाद जो काही ठाकरे गटानं मांडलाय तो तुम्हाला पटतो का? कमेंट करून तुमची रोखठोक मतं नक्की मांडा। हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोशल मीडियावर फॉलो करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।